In the today's science experiment, we are going to study identification of acids and bases by using the indicators. दर्शकाच्या साहाय्याने आम्ल आणि आम्लारी ओळखणे. तुमच्याकडे एखादं द्रावण दिलेलं आहे आणि हे द्रावण कशाचं आहे माहित नाही. तुम्ही हे परीक्षा नळीमध्ये घ्यायचे आणि कुठलाही सुटेबल एखादा इंडिकेटर जसं फेनॉल्फथेलिन किंवा लिटमस आपण या ठिकाणी फेनॉल्फथेलिनचा प्रथमतः उपयोग करून पाहू. मग फेनॉल्फथेलिनचे प्रॉपरच्या साहाय्याने काही थेंब आपल्याला परीक्षा नळीत टाकायचे आणि रंगाचं निरीक्षण करायचं आहे. रंगाचं निरीक्षण केल्यानंतर आपल्याला ऍसिड काय झाला, हा कोणता कलर आला, कलरलेस. कलरलेस. म्हणजे याचा अर्थ हा पदार्थ कसा आहे, ऍसिड आहे. आता आपण या ठिकाणी यामध्ये एका केवळच या पदार्थाचं त्या ठिकाणी सोल्युशन घेऊया आणि याच्यामध्ये इंडिकेटरचा उपयोग आपल्याला करायचा आहे. त्याचं द्रावण तयार करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे जे द्रावण तयार झालेलं आहे ते एका चांगल्या परीक्षा नळीमध्ये आपण घेऊया आणि मग परीक्षा नळीत थोडंसं तयार झालेलं द्रावण त्या पदार्थाचं घेतलेलं आहे आणि आता आपण त्यात फेनॉल्फथेलिन नावाचा इंडिकेटर टाकून पाहूया की रंगामध्ये काय बदल होतोय. हा म्हणजे केवळच नावाचा पदार्थ कसा आहे, बेस आहे. कारण फेनॉल्फथेलिनचा बेस मध्ये येणारा रंग कसा आहे, गुलाबी, पिंक. तर या पद्धतीने आपल्याला पिंक कलर आलेला दिसला. म्हणजे मी दिलेला जो पदार्थ होता केवळचं द्रावण होतं ते बेसिक आहे. म्हणजे फेनॉल्फथेलिनचा ऍसिड मध्ये कलरलेस आणि बेस मध्ये कोणता कलर आला, पिंक, गुलाबी आला. याला म्हणायचं यूज ऑफ इंडिकेटर्स टू आयडेंटिफाय द ऍसिड्स अँड बेसेस. ओके.